अफवावर थाप मारत आणि जोरदार घोषणाबाजी करत आज शिरूर नगर परिषदेसमोर लहुजी शक्ती सेनेचे तीव्र ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे। शहरातील बेकायदेशीर बांधकामे, पूर रेषेखालील अतिक्रमणे आणि कानोबा परिसरातील अनधिकृत बांधकामे तातडीने हटवावी, पाणी पुरवठा पाईपलाईन चोरीचा छडा लावावा या प्रमुख मागण्यासाठी मातंग समाजाचे कार्यकर्ते भर उन्हात आंदोलनाला बसले आहेत। यावेळी लहुजी शक्ती सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष विशाल बंटी जोगदंड यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली। इतरांना आंदोलनाची परवानगी मिळते, मग मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना का नाकारले जाते, असा थेट सवाल त्यांनी मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना विचारला आहे। आंदोलनात दादाभाऊ लोखंडे, भाऊसाहेब जाधव, विनोद साठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। फुलपगार त्यांना नगरपालिकेने, मग त्यांनी नगरपालिकेचं सरकारी स्टेडियम कुठे आहे हे आजपर्यंत आम्हालाही माहित नाही, आणि नगरसेवक असतील तर त्यांनी सरकारी स्टेडियम कुठे आहे ते दाखवून द्यावं। त्या नगरपालिका केंद्रामध्ये कुठेतरी त्या मैदानात कुठेतरी आणून टाकले, मग ती चोरी गेली तर मग पत्र फुलपगार यांच्या नावाने का दाखल केलं? बरं, त्यांची जी पाईपलाईन आहे ती दुसऱ्या बाजूने, रोडच्या बाजूने पाईपलाईन हटवणं, मग ती पाईपलाईन हटवली तर नगरपालिकेने त्यांना पत्र दिलं होतं का? त्यांनी त्याची पाठपुरावा मागणी सतत पाठपुरावा करून त्यांनी जे केलं त्याच्यामध्ये जे आम्ही खुलासा मागितला होता, मग त्याच्यामध्ये का नाही दिला आम्हाला? मग ह्याच्यामध्ये जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील, मुख्य अधिकारी साहेब असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी।